ठीक है. Okay, so good evening, everyone. Say good evening. Good evening. Good evening, sir. Good evening. Yes. So we are starting like yesterday. I will just quickly revise what we saw. आपण काल काय बघितलं ते पटकन शॉर्ट मध्ये मी सांगणार आहे. So it was simple present tense, right? In that again I told you that subject, कारण आज ग्रामर आहे. If you see the timetable, it is grammar today. That's why we will see that. So subject, verb, object. पहिलं काय आहे? Who is doing action आणि which action. काय म्हटलं मी? Who is doing action and which action. असं दोन आपल्याला गोष्टी माहित पाहिजेत. एक तर कोण ऍक्शन करतंय आणि काय ऍक्शन करतंय हे आपल्याला माहित पाहिजे, म्हणजे आपण सेंटेन्स बनवू शकतो. त्याच्यात मी काय सांगितलं, वर्बला एस किंवा ईएस एवढंच लागतं. बाकी आयएनजी वगैरे काही लावायचं नाही, हॅव हॅज लावायचं नाही. ओके. So would anyone like to give any example here? We will take 5 examples. किती जण जॉईन आहेत? Let me check. 7. So दोन तर माझे अकाउंट आहेत, 5. 5 स्टुडंट. सो प्रत्येकाने एक एक सेंटेन्स सांगायचं. मग कोणाचं बरोबर आलं ते आपण बघूयात. आणि कोणाचं बरोबर नसेल आलं तरी काही हरकत नाही, आपण शिकतोय. त्यामुळं शिकताना काही जर आपल्याकडनं दुरुस्ती मी सांगत असेल तर ते आपल्याला फॉलो करायची इम्प्रुव्हमेंट साठी. ओके, लेट स्टार्ट. सो I can see first name is Aradhya on my screen. So Aradhya, you tell. You have to tell one sentence of simple present tense. I'll write it here. Real plays chess. Chess. Did you say chess? Yes, sir. Okay. So yes, this sentence is correct. Next I see Ansh. I think it is arranged alphabetically in this app. Okay, fine. Ansh. 1, 2, 3, 4. Wait, just wait. 1, 2, 3, 4, 5, and 6 students are there. So Sir, I play cricket. व्हेरी गुड. आय प्ले क्रिकेट. आता एक लक्षात घ्या, जेव्हा आपण प्रोनाउन आय वापरतो त्यावेळेस एस लागत नाही. त्याच्यामुळे हे सेंटेन्स करेक्ट आहे. मी काय म्हणतो, येस्टरडे व्हॉट आय सेड, एस किंवा ईएस लागतो. पण जेव्हा प्रोनाउन आय वापरलाय, आता इथं काय नाव वापरलं होतं, प्रियल. तिची फ्रेंड आहे, तिने तिच्या फ्रेंडचं नाव घेतलंय प्रियल. प्रियल प्लेज चेस असं सांगितलं तिने. याच्या वेळेस काय झालं, एस लागला. प्ले वर्बच्या पुढं आपण एस ऍड केला असा, आणि मग चेस. आणि जे आता सेंटेन्स सांगितलं अंशनी, सो अंश टोल्ड अस दॅट आय प्ले क्रिकेट. असंच काहीतरी सांगितलं ना, आय प्ले क्रिकेट. एम आय करेक्ट? Yes, sir. हा, मग हे पण करेक्ट आहे. आता बघा, फर्स्ट सेंटेन्स मध्ये मी ऍक्शन वर्डच्या पुढं, प्लेच्या पुढं काय केलंय, एस ऍड केलाय. पण सेकंड सेंटेन्सला एस ऍड केला का? Did I add S to the second sentence? No, sir. No. So I have not added S. तर डायरेक्टली लिहिलेलं आहे. त्याच्यामुळं आय, वी आणि यू हे जे आहेत प्रोनाउन, आय, यू आणि वी, यांना एस किंवा ईएस आपण लावत नाही. ठीक आहे. थोडक्यात प्लुरल. आता आय काय प्लुरल नाहीये, पण आयला पण आपण वापरत नाही, आय प्रोनाउनला आपण वापरत नाही. बट यू आणि वी हे किंवा दे पण आहे, दे पण काय प्लुरल आहे. प्लुरल म्हणजे काय, जास्त जण असू शकतात ना. वी म्हणजे आपण काय बोलतो, आम्ही. आम्ही म्हणल्यावर जास्त जण येतात. दे म्हणजे ते, म्हणजे ते लोक, ते सगळे असं आपण म्हणतो ना, तर त्यावेळेस आपण एस लावत नाही. आणि यू ला कसं आहे, यू पण कधी कधी आपण एका ग्रुपला पण आपण म्हणू शकतो ना, यू. म्हणजे
इंग्लिशमध्ये यू हा सिंगल माणसाला पण वापरतात, पण जास्त जण असले तरी सुद्धा आपण यूच वापरतो. त्याच्यामुळं यू साठी पण आपण एस किंवा एस ऍड करत नाही. म्हणून मी तर जस्ट एक सिम्बॉलिकली आय विल राईट इट हिअर, ई और एस हे आपण ऍड करत नाही. आर यू अंडरस्टँडिंग ऑल ऑफ यू? Yes, sir. हा. याच्यातलं काही तुम्हाला समजत नसेल किंवा काही तुम्हाला लिहून घ्यायचं वाटलं असेल नोटबुक मध्ये, यू कॅन राईट. जर तुम्हाला वाटलं स्क्रीनशॉट घेऊन नंतर लिहायचे, पण स्क्रीनशॉट घेऊन नंतर खरोखर लिहित चला. नुसतं स्क्रीनशॉट काढायचं आणि लिहायचं नाही असं नको. त्यापेक्षा हाताखाली एक छोटीशी नोटबुक किंवा तुमचे काही रफ बुक असेल त्याच्यामध्ये पटापटा हे रायटिंग केलं तर तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणजे नंतर लक्षात राहत नाही मग आपल्याला शिकवता शिकवता. तसं मी रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे नंतर युट्यूबला टाकतोय, बट एक चांगली सवय पण आपण लावली पाहिजे, तेव्हा आपल्याला चांगलं समजणार आहे. एनिवेज, आता खूप वेळ झाला याच्यामध्ये एक्सप्लेन करून, आपण पुढच्या स्टुडंट कडे जाऊया. आय कॅन सी आर्यन भुजबळ. आर्यन, एक सेंटेन्स ट्राय करायचं सांगायला. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आर्यन भुजबळ, कॅन यू हिअर माय व्हॉइस? आवाज येतोय माझा? ठीक आहे, नंतर विचारू पण त्याला, मे बी आवाज येतोय नाही येतोय. कधी कधी असंही होऊ शकतं की मी अचानक नाव घेतल्यामुळं गडबडून पण जाऊ शकतात, पण गडबडायचं नाहीये, खूप सोपं आहे. एनिवेज, लेट्स मूव्ह ऑन टू काव्या. मला जसे स्क्रीनवर नावं दिसतात तसे मी नावं घेते बरं का. आता काव्याचं नाव दिसतंय याच्यानंतर, काव्या. Anushka play kho-kho. हा, आता आता प्ले दोनदा झाला, ऍक्च्युली रिपीट नाही झालं पाहिजे. थोडं दुसरा ऍक्शन वर्ड काहीतरी घ्या, दुसरं पण काहीतरी ऍक्शन. होतात ना भरपूर ऍक्शन्स होतात. फक्त प्लेच आपण सारखं प्लेस घेतलं तर आपल्याला शिकायला मिळणार नाही, वेगळं वेगळं पण. Sir, Kavya eat pizza. ओके, डिड यू से काव्या ईट पिझ्झा? Yes. हा, तर आता याच्यामध्ये अगेन जसं प्रियलचं सेंटेन्स दिले त्याप्रमाणेच आता ते तिसऱ्या नंबरचं आपण असं सोडून देऊयात फॉर आर्यन भुजबळ. त्याच्यासाठी ती जागा आपण तशीच ठेवूया 3 नंबरचं, म्हणजे मलाही लक्षात राहील एक स्टुडंटचं राहिले सेंटेन्स सांगायचं. नाव सी काव्या. काव्याचं सेंटेन्स जे आता तिने सांगितलं, दॅट इज एक्झॅक्टली लाईक द फर्स्ट सेंटेन्स. त्याच्यामुळे इथं इट्स असं आलं पाहिजे. म्हणजे काव्या ईट नाही, काव्या इट्स, म्हणजे मला ईट ऐकायला आलं. सो ईट्स पिझ्झा असे ना. ओके, कारण मला सेकंड पर्सन थर्ड पर्सन असे ग्रामरमध्ये म्हणतात, बट आपण काय करतोय सोप्या पद्धतीने शिकतोय. त्याच्यामुळे आय एम नॉट युझिंग ऑल दोज टेक्निकल वर्ड्स. आपल्याला फक्त सोप्या पद्धतीने शिकायचंय. आणि बाकी तुमच्या स्कूलमध्ये किंवा ग्रामरच्या बुक्समध्ये काही कॉम्प्लिकेटेड वर्ड्स वापरले असतील तर दॅट इज अनदर केस. बट जेवढं इझिली आपल्याला शिकता येईल तेवढं इझिली आपल्याला शिकायचंय. आणि आपल्याला आलं पाहिजे ते महत्वाचं आहे. आपल्याला हाच शब्द बोलता आला पाहिजे किंवा हेच वर्ड्स आले पाहिजे, त्याला कोणी विचारत नाही. म्हणजे मला इंग्लिश जर चांगलं येत असेल तर मला कोणी येऊन विचारणार नाही, "हे तुम्हाला वॉवेल्स येतं का, तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स येतं?" कोण नाही विचारत. आपला कॉन्फिडन्स आणि आपल्याला इंग्लिशमध्ये चांगल्या पद्धतीने फ्लुएंटली बोलता आलं तर कोणी तुम्हाला विचारत बसणार नाही, तुला ग्रामरचा हा टॉपिक येतो का, तो टॉपिक येतो का. त्यामुळे महत्वाचं एवढंच आहे की आपल्याला नियम पटापटा लक्षात राहिले पाहिजेत, की कशा पद्धतीने वाक्य बनतं, कोणत्या काळामध्ये कसं बनतं, आणि देन वी कॅन प्रोसीड. ओके, समजतंय का सगळ्यांना? असं नाही ना होते की माझी मराठी खूप जास्त हेवी होतीये.
नो सर. ओके फाईन. फक्त आराध्याच रिस्पॉन्ड करते, बाकीचे काही नुसतं म्यूट करून लक्ष देत आहेत का नाही, का नुसतंच बसलेत? हा, बाकीचे स्टुडंट्स बघा, जर मला रिस्पॉन्स नाही आला बाकीच्या स्टुडंट्स कडनं, तर सगळ्यांना मी कॅमेरा कंपल्सरी चालू करायला ठेवेल बरं का, की कंपल्सरी कॅमेरा चालू करायला हवे. आता कॅमेरा का चालू करायला लावत नाही, इव्हन माझा पण बंद का असतो, कारण त्याच्यानी आपला डेटा जास्त जातो, मोबाईलची चार्जिंग लवकर उतरू शकते, त्याच्यामुळे थोडंसं आपण ते टाळतोय. चलो, एनिवेज लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट स्टुडंट. आय कॅन सी प्रबुद्ध. प्रबुद्धचं नाव गेलं आणि तो गायब झाला. ओके, ऑल राईट. आर्यन भुजबळ, आर यू रेडी विथ एनी सेंटेन्स? तुझं वाक्य तयार आहे का? ओके, प्रबुद्ध इज बॅक अगेन. प्रबुद्ध, आर यू रेडी विथ युअर सेंटेन्स? यस. हा, नेटवर्क इश्यू मुळे बाहेर पडतोय की असंच बाहेर पडतोय? नेटवर्क इश्यू मुळे. आय नो, आय डोंट नो, एनिवेज बट सेंटेन्स सांगा चला. I finish my homework. ओके, आय फिनिश. FNISH असंच ना? FNISHED. ओके, ED, माय होमवर्क असं. त्या होमवर्कला थोडंसं शॉर्ट मध्ये लिहितो, कारण इथं टाईप करताना लिहिताना थोडंसं डिफिकल्टी देतात. हा, ओके, नाव प्रियांशु. He eat an apple. E Eat नंतर an apple. tell me Eat the spelling. an apple. AEAT. A, I should write A before. No, No, no. sir. EAT. AT. Uh, uh, An AN. hmm. Apple. An apple. Apple. ओके, फाईन. ऍपलची स्पेलिंग माहिती आहे मला. ओके, भुजबळ, आर यू रेडी विथ युअर सेंटेन्स? Okay, ready. हा, प्लीज टेल. I sold my old bicycle. I sold. I sold My. my old bicycle. ठीक आहे. इट्स रिअली व्हेरी चॅलेंजिंग टू राईट ऑन दिस. म्हणजे लिहिताना खूप पटकन हात वळतच नाही, आणि माझ्याकडे माऊस नाहीये ना. इट्स ओके, ऑल राईट. सो लेट अस नाव डिस्कस ऑल दीज सेंटेन्सेस वन बाय वन. ठीक आहे, आपण काय करणार आहे आता, डिस्कस करणार आहे सगळे सेंटेन्सेस. आणि परत सांगतो, आपण शिकतोय, त्यामुळं जर काही दुरुस्ती सांगितली तर कोणी असं वाटून नाही घ्यायचंय बिलकुल. पण तुम्ही सगळे आता खूप हुशार स्मार्ट स्टुडंट्स आहात असं मी समजतो. आणि जर तुम्ही ARJ सरांकडनं शिकता, तर ARJ सरांकडनं काही 4 चांगले गुण तुम्ही घेतले पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे. तर खरं तर मग माझं ते सक्सेस झालं असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळं अजिबात, फक्त आपण शिकतोय, जस्ट एक
आता तुम्ही खेळ खेळता की नाही कधीतरी खेळताना काय होतं म्हणजे ग्राउंड वरती किंवा रिसेस मध्ये ब्रेक मध्ये खेळताना तुम्हाला पडला तुम्ही समजा खेळता खेळता पडल्यानंतर लागतं तुम्ही काय करता पुन्हा खेळता की नाही उठून तुम्ही काय करता परत खेळायला लागता का तसेच रडत बसता, परत खेळायलाच जात नाही कधीच असं काय होतं का No. समजा रडले ती पण थोड्या वेळासाठीच ना पुन्हा तुम्ही खेळायला जाता का नाही तसंच आपण जे शिकतोय ते पण अशाच पद्धतीने शिकायचं तरी आपल्याला जर काही एखादा पेपर अवघड गेला एखादं आपल्याला नाही समजलं एखादं वाक्य आपल्या इकडे तिकडे झालं तर आपण शिकतोय त्याच्यामुळं खेळल्यासारखं अगदी सहजपणे शिकायचं ठीक आहे आणि हीच माझी पद्धत आहे चलो लेट्स स्टार्ट सो मी पेनचा कलर चेंज करतो म्हणजे इझी होईल मला एक्सप्लेन करायला Let's start. तर येस इथं हे जे सेंटेन्स आहे हे तर मी सांगितलं करेक्ट आहे आय प्ले क्रिकेट हे पण करेक्ट आहे त्याच्यानंतर काव्याने सांगितलं काव्याचं मी करेक्ट केलं एस नव्हतं सांगितलं तिने सो आय टोल्ड दॅट एस शुड बी ऍडेड सो नाव इट इज करेक्ट देन प्रबुद्ध टोल्ड दिस आता प्रबुद्धचं सेंटेन्स प्रत्येकाने लक्ष द्यायचंय काय केलं त्यांनी त्यांनी काय सांगितलं आय फिनिश्ड माय होमवर्क जेव्हा आपण फिनिश्ड म्हणतो फिनिश्ड तेव्हा ते जातं पास्ट टेन्स मध्ये पण आपण काय शिकतोय प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स बघतोय का नाही पास्ट टेन्स ओके हा सो पास्ट टेन्स बघतोय का आपण आपण काय बघतोय सिंपल प्रेझेंट टेन्स बघतोय म्हणजे जी ऍक्शन जी आहे ती आत्ता घडतीये ईडी कधी लावतात जेव्हा ऍक्शन झाली संपली ठीक आहे त्यामुळं आय फिनिश माय होमवर्क असं हे वाक्य बनेल आलं लक्षात नंतर प्रियांशूने एक सेंटेन्स सांगितलं लेट अस सी दॅट वन ही ईट अन ऍपल सो ही मगाच्या सारखंच हे जसं फर्स्ट वालं होतं फर्स्ट नंतर अजून काय फर्स्ट आणि फोर्थ तसंच हे सिक्स्थ वन आहे त्याच्यामुळे इथं एस आला पाहिजे होता की इट्स अन ऍपल बरोबर ना म्हणजे आता हे प्रियल आणि काव्या यांच्या जागेवरती मी कुठला प्रोनाउन टाकला असता शी टाकू शकलो असतो इन्स्टेड ऑफ रायटिंग द नेम्स आय कॅन से शी प्लेज चेस शी इट्स पिझ्झा बरोबर ना इंग्लिश मध्ये येस और नो फॉर फिमेल Yes, व्हॉट sir. वी यूज हा फॉर मेल वी यूज ही तेवढाच फरक आहे त्याच्यामुळे इथं पण एस यायला पाहिजे होता जो नाही आला ओके लेट अस सी द थर्ड सेंटेन्स I sold my old bicycle. ठीक आहे Bicycle. सो याच्यामध्ये पण सोल्ड वर्ड जो आहे हा पास्ट टेन्स मध्ये So आपल्याला पास्ट टेन्स शिकतोय का आपण आता नाही त्याच्यामुळे काय आलं पाहिजे सेल आय सेल माय ओल्ड बायसिकल असं आलं पाहिजे आर यू अंडरस्टँडिंग आर यू गेटिंग माय पॉइंट Yes. आता तुम्ही सांगितलेले सेंटेन्सेस आपण काय करूयात मी इथं व्यवस्थित लिहितो आणि तुम्ही पण नोटबुक मध्ये लिहायचे हे तर वरती आपण काय केलं करेक्शन केलं we did correction now I am going to write it properly here and you are going to also copy it down in your Still not visible. notebook. Who is that? What happened? You want to say something? Sir, Prabhudas screen not visible.
Screen is not visible. एक सजेशन आहे प्रत्येकाला. काही जणांना नेटवर्क इश्यू खूप येतोय असं मला वाटतंय. आय डोंट नो एक्झॅक्टली व्हॉट इज गोइंग ऑन ओव्हर देअर ॲट युअर साइड. तुमच्या बाजूला काय चालू आहे मला माहिती नाहीये, पण मी असं समजतो की नेटवर्क इश्यू वगैरे जर येत असेल तर सेशन झाल्यानंतर काय करायचं? सिंपल आहे. सेशन झाल्यानंतर काय करायचं? आपण हा जो रेकॉर्डेड व्हिडिओ मी पुन्हा शेअर करणार YouTube वरती, तर तो तुम्ही काय करायचा आहे? पाहायचा आहे आणि कंटिन्यू करायचे शिकायला. ओके. हे सेंटेन्सेस लिहायला लावले तर नोटबुक मध्ये मी चेक करणार आहे. कधी पण मी येऊ शकतो तिकडे तुमच्या घरी चेक करायला, जर कधी त्या बाजूला येणं झालं तर. यू नीड टू राईट ऑल दीज सेंटेन्सेस प्रॉपरली. राईट टुडेज डेट, राईट सिम्पल प्रेझेंट टेन्स. प्रॅक्टिस का प्रॅक्टिस? कारण आपण ऑलरेडी हे शिकलोय, हे फक्त प्रॅक्टिस चालू आहे आज. ओके. आपल्या क्लासचा जो ग्रुप आहे, अनाउन्समेंटचा ग्रुप, त्याच्यामधून एक कॉम्पिटिशन होणार आहे. त्याच्याबद्दलची एक PDF फाईल मी पाठवली आहे. तर ते PDF फाईल प्रत्येकाने नंतर ओपन करायची आहे. पॅरेंट्स तुम्हाला त्याच्यातलं वाचून सांगतील. काही समजलं नाही तर मला विचारा. ही स्पर्धा चांगली आहे, तुम्हाला त्याचा सगळ्याचा फायदा होईल. आणि तुमच्या मित्रांना इतर व्हॉट्सअप ग्रुपला सगळीकडे ते पाठवा. कारण फायदा जर होत आहे तर सगळ्यांना चांगल्या गोष्टी कधी पण जास्तीत जास्त लोकांना आपण सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ही साधू संतांची भूमी आहे महाराष्ट्र आपला. त्यामुळे आपण चांगली कार्य करणारी लोक आहोत आणि चांगली गोष्टी ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. आजची काळाची गरज आहे. त्यामुळे त्या स्पर्धेत तुम्हीही सहभागी व्हायचंय. इतरांना पण जास्तीत जास्त जणांना तुम्ही पाठवायचंय. मित्रमैत्रिणींना, तुमच्या वर्गमित्रांना, मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना, आजूबाजूच्यांना पण ते पाठवायचे. फक्त एवढंच आहे, त्याच्यामध्ये फक्त दौंडच्याच लोकांना पाठवायचं, एवढंच आहे ते. म्हणजे नातेवाईक जर दौंडमध्ये असतील तर ते त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात, असं आहे ते. काही स्पर्धांचे नियम असतात, काही मर्यादा असतात, काही ठराविक स्पर्धांना. त्याप्रमाणे ते आहे. ते PDF मध्ये माहिती पाठवली आहे. तर हे तुमच्यासाठी ते 3rd स्टँडर्ड ऑनवर्ड सगळी मुलं त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आणि वेगवेगळ्या शाळेमध्ये पण ती PDF फाईल पोहोचवली आहे किंवा मिळत आहे. तर तुमच्या शाळेने तुम्हाला नसल पाठवली, पण मी तर पाठवली आहे तुम्हाला. त्यामुळे ती जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. तर कशाविषयी आहे? तर ते शिवजयंतीविषयी आहे. शिवजयंती निमित्त तो उपक्रम आहे आणि सर्वजण सहजपणे सहभागी होऊ शकतात, असं आहे. सगळ्यांना खूप छान त्याच्यामध्ये तुमचे स्किल डेव्हलपमेंट होतील. त्यामुळं तुम्ही ती PDF फाईल चेक करायची आणि बघायचं. जर कोणाला नसेल मिळाली तर मला विचारू शकता तुम्ही, मी तुम्हाला पाठवतो. शिवजयंती निमित्त तो उपक्रम चांगला आहे, तुमच्या सर्वांच्या फायद्याचा आहे. तुमच्या मित्रांना पाठवायचंय, तुमच्या जवळच्या नातेवाईकांना जर दौंडमध्ये राहत असतील त्यांना पाठवायचंय आणि तुम्ही सहभाग नोंदवायचा आहे. कारण खूप मोठ्या स्तरावरती स्पर्धा होती, तालुका स्तरीय स्पर्धा आहे. All right. So, did you finish writing the sentences or still writing? Yes, sir. Okay. झाडू नाही काढला हो. काय करतोय लेक्चर हा लेक्चर चालू आहे. बंद झालंय का लेक्चर? हम्म? हा दुसरंच बघत लेक्चर मग चालू आहे. चालू आहे मग बंद कसं काय झालं? किती वाजले आता? 6:30 चालू आहे की. लेक्चरच्या नावाखाली दुसरंच काहीतरी उद्योग करतो. आता कुठं होत ते?
मग ती क्लोज ऑल झालं आता गॅप मध्ये बाहेर निघले. पालथा का घातला होता मग वर जाऊन? असं ठेवलेला होता. तसं कळतं की लेक्चर. मग ती माहिती आहे. त्याच्यात मास्तर दिसा ना. Please, I recommend everyone to please put your microphones on mute because we upload this on YouTube. So make sure that your microphones are kept on mute, please. Okay. Yes. हा. काय होतं, चुकून तुमच्याकडनं जर तसं काही झालं तर तुमचे प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन त्याच्यामध्ये येतील, तसं नाही झालं पाहिजे. थोडी काळजी घ्यायची ऑनलाईन मध्ये. फक्त अंशनीच सांगितलं सेंटेन्स लिहून झाले, बाकीच्यांचं काय नोटबुक मध्ये लिहायला लावले ते वाक्य. प्रत्येकाने नोटबुक मध्ये ते वाक्य लिहायचे आहेत. मी तालुक्यामध्ये कधी कधी फिरत असतो काही कामानिमित्त किंवा असंच सामाजिक कार्यामुळं. नानवेजला पण येऊ शकतो मी, पाटसला येऊ शकतो, केडगावला येऊ शकतो. हा, अंश कुठं राहतो तिकडे पण येऊ शकतो. त्याच्यामुळं अभ्यास करायचा आहे. हॅव यू रिटर्न? मला सांगा कोणाचं राहिलंय, कितवं चालू आहे? विच सेंटेन्स इज गोइंग ऑन? काय तर अपडेट द्या, म्हणजे पुढे आपल्याला ठरवायला काय करायचंय. Can I clear all the thing on the whiteboard? Sir, screen not visible. कशी काय विजिबल नाही? बाकीच्यांना विजिबल आहे का? Yes. आर्यन, स्क्रीन इज Yes. विजिबल. ओके, अंशला आणि काव्याला दिसते. आर्यन, इज इट विजिबल फॉर यू? आर्यन भुजबळ, स्क्रीन दिसतीये का आपली तुला? व्हाईट बोर्ड. यस. आर्यनला पण दिसते. मग याचा अर्थ तुमच्याकडे नेटवर्क इश्यू असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल, ते सर्च करा. ओके. गायकवाड ब्रदर्स, अरे ते कुठे गेले? ते लेफ्टच झाले. बरं ठीक आहे. ओके फाईन. हे वाक्य मी जे लिहायला लावले होते ते राईट डाऊन करा. आता आपल्याला अजून एक ऍक्टिव्हिटी घ्यायची, त्याच्यामुळे मी आता हे स्क्रीन काय करतोय, क्लिअर करतोय. नंतर तुम्ही युट्यूब वरती चेक करा. चालेल ना? इज इट फाईन? Yes. हा, बोलत चला, नाही तर काय होतंय मग मलाच कळत नाही की मग मी एकटाच बसलोय आणि एकटाच बडबडतोय की काय, Yes, असं वाटतं. sir. हा ओके. So I'm clearing all the drawing from the whiteboard, okay? ओके. आणि सगळ्यात पहिलं तर तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणाहून जॉईन होत आहेत. आपला लाईव्ह क्लास आहे, ऑनलाईन आपण घेतोय. तुम्ही खूप छान मेहनत घेताय. क्लासला व्यवस्थित बसत चला. मी पुन्हा एकदा ह्या सूचना जस्ट एक रिमाइंडर म्हणून देतो, व्यवस्थित बसत चालायचंय. आणि मोबाईल हा थोडासा लांब ठेवायचा. मोबाईल वरून जॉईन होत असाल तर टॅब, मोबाईल, तुमचा लॅपटॉप काय असेल थोडंसं अंतर ठेवून तुम्हाला बसायचं आहे. हा ठीक आहे, जर एखाद्या गोष्ट तुम्हाला वाचता नाही आली तर त्यावेळेस जवळ घेऊ शकता, पण नंतर पुन्हा तुम्हाला, किंवा अशा लेवलला तो ठेवायचा की तुम्हाला वाचता येईल, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काही उतरून काढायला लावलं स्क्रीनवर बघून तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. अशा पद्धतीने करायचे. ओके. आणि सिटिंग पोझिशन कशी आहे? तुम्ही कॅमेरा जरा एकदा चालू करा, मला बघू द्या व्यवस्थित बसलेत का नाही सगळे. कारण काय उपयोग नाही ना मग आपण जर व्यवस्थित नसेल बसलो आणि आपला क्लास चालू आहे नुसतं, असं नको व्हायला. सगळे व्यवस्थित बसले पाहिजे.
इवन मी पण खुर्चीवर बसलेलो आहे. मी माझा व्हिडिओ चालू करतो, तुम्हाला लक्षात येईल मी सुद्धा व्यवस्थित बसलेलो आहे. तुमचे कॅमेरा चालू करा, मला बघू दे तुम्ही व्यवस्थित बसलाय की नाही. कॅमेरा स्टार्ट करायचा ऑप्शन माहिती आहे ना? ओके, काव्या आणि अंश यांनी चालू केलं कॅमेरा, बाकीच्यांचं काय? ठीक आहे. एनिवेज यू कॅन टर्न ऑफ युअर कॅमेराज, इवन आय विल टर्न इट ऑफ बिकॉज आपल्याकडे एवढा वेळ नाही. फक्त सांगण्याचा हेतू काय ते लक्षात घ्या की तुम्ही व्यवस्थित अटेंड करत जा क्लास, तुमचा अभ्यास चांगला होईल, तुम्हाला व्यवस्थित जे काही मी शिकवते ते व्यवस्थित लक्षात येईल. तुम्ही कसेही बसलात, कुठल्याही पोझिशन मध्ये बसलात किंवा झोपून असाल किंवा कसेही बसून असाल किंवा नोटबुक तुमच्या जवळ नसेल आणि काही अंतरावरती जर तुम्ही तुमचा मोबाईल डिव्हाइस जो काय आहे तो ठेवला नाही तर तुम्हाला काहीही शिकायला मिळणार नाही. याच्या मागे सायन्स आहे, अभ्यास आहे की असंच का बसायचं अशाच पोझिशन मध्ये, कारण आपला ब्रेन त्यावेळेस ऍक्टिव्ह असतो. एनिवेज लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. डू यू रिमेंबर लास्ट टाइम आपण काही वोकॅब्युलरी ऍक्टिव्हिटीज वगैरे घेतल्या होत्या? आय होप यू मस्ट बी रिमेंबरिंग दॅट. तर आपण काय करणार आहे, आज पण काहीतरी एक छान ऍक्टिव्हिटी आपण घेऊयात. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ ऍक्टिव्हिटी घेऊ. आपल्याकडे किती टाइम आहे? 4 मिनिटं राहिले. काय करायचं आपण, कलर्स, एक सर्कल तुम्ही ड्रॉ करा तुमच्या नोटबुक मध्ये आणि कलर्स असं लिहायचं त्याच्यामध्ये. व्हॉट यू विल राईट? कलर. व्यवस्थित सर्कल काढा किंवा रफ मध्ये काढा. आता मी रफ मध्येच काढलंय, तर माझ्याकडे तर सगळे टूल्स असून पण मी पटकन गडबडीत रफ मध्ये ड्रॉ केलंय. काय करायचं, कलर्स आणि त्याच्यामध्ये काय करायचं, असे एरोज एरोज काढायचे. कसे पण एरोज काढा, फक्त थोडस व्यवस्थित काढा, म्हणजे कसं आपला अभ्यास चांगला दिसला पाहिजे. नाही तर आता रफ मध्ये काढा, नंतर तुम्ही व्यवस्थित काढा, कारण आता आपल्याला थोडीशी गडबड पण आहे. कलर्स असं लिहिलेलं आहे आणि बरेचसे एरोज काढलेत. मी किती एरोज आहेत ते मोजलेले नाहीये. ठीक आहे, येते लक्षात? काय करायचंय, अगदी सोपी ऍक्टिव्हिटी आहे. इफ यू हॅव डन डुईंग दिस यू कॅन टेल मी. आर्यन वही मध्ये करतोयस ना? दुसरा आर्यन जॉईन नाही झाला, एकच आर्यन जॉईन झाला. इज इट डन? झालं का ते? वेळ कमी. ठीक आहे, आय गिव्ह यू द फर्दर इन्स्ट्रक्शन. आता पुढे काय करायचं माहितीये का, की तुम्हाला इथे कलर्स, वेगवेगळे कलर्स असतात. लाल रंगाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? रेड. येस, व्हेरी गुड, रेड. ठीक आहे, Blue. तर मग आपल्याला थोडक्यात काय करायचे, कलर्स इथं लिहायचे, कलरचे स्पेलिंग लिहायचे. रेड, दुसरा सर अजून कुठला कलर? ब्ल्यू. सर ब्ल्यू. सर पिंक. हा ठीक आहे, व्हेरी गुड. आता काय, हा ठीक आहे, ओके फाईन. आता काय करायचं, एक कलर्स ह्या एरोच्या पुढं त्याची स्पेलिंग लिहायची त्या कलर्सची. याला आपण वोकॅबलरी डेव्हलप. येस प्रबुद्ध, व्हॉट हॅपेंड, वाय आर यू रेजिंग युअर हँड? Is it Prabuddha or Priyanshu? Who is raising the hand?
ओके, काही विचारायचं नसेल तर मग लोअर डाऊन युअर हँड, तिथं ऑप्शन असेल लोअर हँड, जर काही विचारायचं नसेल तर. आता काय करायचं लक्षात आलं ना, कलर्सचे स्पेलिंग सगळे लिहायचे तुम्हाला वेगवेगळ्या कलर्सचे त्या एरोच्या पुढं. गॉट इट? खूप सोपी ऍक्टिव्हिटी आहे आणि ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. जरी आपला क्लास आता 1 मिनिटानंतर आपोआप ते बंद होईल, पण तरी पण तुम्ही ही ऍक्टिव्हिटी काय करायची, पूर्ण करायची. इट इज गुड फॉर वोकॅबलरी. तुम्हाला वेगवेगळ्या कलर्सची नावं माहित पाहिजे. असं व्हायला नको की तुम्ही इंग्लिश बोलायला छान शिकलात आणि तुम्हाला कलरची नावच माहिती नाहीत, इंग्लिशमध्ये कशाला काय म्हणतात, मग तुम्ही परत अडखळणार. मग समोरच्या व्यक्ती तुमच्यावर हसतील, म्हणतील याला कलरच माहित नाही, कसं काय इंग्लिश बोलतो, असं होईल. त्यामुळे कलरची नावं किंवा वेगवेगळ्या वस्तूंची नावं इंग्लिशमध्ये आपल्याला माहित पाहिजे, आपल्याला सांगता आली पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर कोणाला तुमच्या शाळेतल्या अभ्यासातही कुठली काही अडचण असेल तरी सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कधीही सांगू शकता. मला वेळ असेल त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये हेल्प करेल, गाईड करेल. ऑल राईट, सो complete your task, complete your activities. We'll meet again. Bye. Bye, sir. बाय सर. Bye. Bye, sir. Bye. Bye, sir. Yeah. Bye.